जय शिवराय मित्रांनो, स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महा अपडेट या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, यावर्षी अतिवृष्टीसारखा बऱ्याच ठिकाणी पूर परिस्थितीसारखा पाऊस झालेला आहे आणि यामुळं शेती पिकांचं तसंच शेतकरी बांधवांचं अतोनात असं नुकसान झालेलं आहे मित्रांनो. आणि यासाठी राज्य सरकारने 31,628 कोटीचं पॅकेज जाहीर केलेलं होतं. यापैकी मित्रांनो बऱ्याच शेतकरी बांधवांना राज्य सरकारने घोषणा केलेली होती की दिवाळीपूर्वीच ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा होईल. परंतु दिवाळीत काही शेतकरी बांधवांना मिळालं, परंतु दिवाळी होऊन गेली तरी अद्यापही बरेच असे शेतकरी बांधव आहेत की त्यांना ₹1ही मिळालेला नाही आहे. मित्रांनो, जर तुम्हाला मदत मिळाली असेल तर कमेंटमध्ये कळवा, जर नसेल तरीही पण कळवा. तर मित्रांनो, आज ग्रस्त शेतकऱ्यांसाठी आणखीन 11,000 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत. मित्रांनो, यामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आतापर्यंत 8,000 कोटी रुपये शेतकरी बांधवांच्या म्हणजे 40 लाख शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात असल्याची माहिती मंत्रिमंडळच्या बैठकीत सांगण्यात आलेली आहे. तर सविस्तर अपडेट आपण आजच्या या महा अपडेटमध्ये जाणून घेणार आहोत. अपडेटला सुरुवात करण्याआधी आपण या चॅनलवर जर नवीन आलेले असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा व जास्तीत जास्त माहिती पुढील शेतकरी बांधवांना शेअर करायला पण विसरू नका, जेणेकरून त्यांच्या पण लक्षात येईल की त्यांना मदत मिळाली किंवा नाही मिळाली किंवा आपली काय अडचण आहे ते पण त्यांच्या लक्षात येईल. मित्रांनो, तर राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मदतीचे पॅकेज जाहीर केले. त्यानुसार राज्यातील नुकसानग्रस्त 40 लाख शेतकऱ्यांना च्या बँक खात्यात सरकारने आतापर्यंत 8,000 कोटी रुपये डीबीटीद्वारे जमा केले आहेत. तसेच मंत्रिमंडळ बैठकीत आणखी 11,000 कोटी रुपये मंजुरी करण्यास मान्यता देण्यात येत आहे. ही मदत जी आहे 11,000 कोटी जी मदत आहे, तर आठवडाभरात ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा होईल, असे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजचा आढावा घेण्यात आला. यातील 8,000 कोटी रुपये वितरित केले असून आणखी 11,000 कोटी रुपये वितरित करण्यास मान्यता दिली आहे. हे पैसे अंदाजपत्रकात नसल्यामुळे विशेष बाब म्हणून मंजूर करण्यात आले आहे, असे मुख्यमंत्री यांनी सांगितले. योग्य पात्र शेतकऱ्यांना मदत मिळावी, अपात्र शेतकऱ्यांना ते मिळू नये यासाठी सरकार काळजीपूर्वक काम करत आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात पडताळणी केली जात आहे. पुढील 15 ते 20 दिवसात पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतील. या कालावधीत 90% शेतकऱ्यांना मदत पोहोचेल. निधीचा कोणतीही कमतरता नाही. 31,628 कोटी रुपयांच्या मदत पॅकेजपैकी सुमारे 21,000 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतील, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तर मित्रांनो, मदत वाटपाच्या विलंबावरून मंत्रिमंडळामध्ये सुद्धा नाराजी आहे. दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत जमा करण्याचे स्वतः मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मात्र दिवाळीत अनेक जिल्हाधिकारी तसेच संबंधित अधिकारी रजेवर गेल्याने मदत वाटपात विलंब झाला. याचे पडसाद मंत्रिमंडळ बैठकीत उमटले. गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, दत्ता भरणे, प्रताप सरनाईक, जयकुमार गोरे, संजय शिरसाट यासह काही मंत्र्यांनी दिवाळीत काही जिल्ह्यात शेतकऱ्यांना मदत पोहोचली नसल्याचा मुद्दा उपस्थित करत संताप व्यक्त केला. या संदर्भात फडणवीस यांनीही नाराजी व्यक्त करत मुख्य सचिव राजेश कुमार यासाठी जबाबदार धरले आणि तसेच मुख्यमंत्र्यांनी बैठकीतच मुख्य सचिवांना तातडीचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना देण्याचे निर्देश दिलेले आहेत. आणि ही 11,000 कोटीची जी मदत आहे मित्रांनो, जे शेतकरी बांधव अतिवृष्टीपासून वंचित राहिलेले त्यांना पुढील 8 ते 15 दिवसाच्या आत ही रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार असल्याची माहिती मिळत आहे. तर भेटूया अशा एका नवीन अपडेटमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.